हॅलो मंडळी, कसे आहात सर्वजण? स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं. चला तर मग खूप ऊन पडलं होतं म्हणून बनवायची होती कोल्ड कॉफी. खूप छान लागते कधीतरी प्यायला आणि घरचं दूध आहे त्यामुळे कोल्ड कॉफी खूप छान होते. तर अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा कोल्ड कॉफी. खूप छान झाली होती. थंड असं गरमीचं काहीतरी प्यावंसं वाटतं, चहाही पिऊ वाटत नाही आणि कॉफीही नाही प्यावीशी वाटत, त्यामुळे थंड काहीतरी म्हणून कोल्ड कॉफी बनवली होती. परत बनाना शेकही एक दिवशी बनवलं होतं, पण त्याचा काही व्हिडिओ घेतला नाही. आणि आपण म्हणलं आज काहीतरी वेगळं बनवावं, रोज तेच ते खावंसं वाटत नाही आणि चपाती भाजी तर अजिबातच आवडत नाही. त्यामुळे म्हणलं आज आपण आळूची वडी नॉर्मली अशी बनवतोच रोल करून त्याला पीठ लावून बेसनचं, तर म्हणलं आज वेगळ्या पद्धतीने ट्राय करावी. असं मी खूप वेळा बनवते, सगळ्यांनाच आवडते अशी. तुम्हीही एकदा ट्राय करा, तुम्हालाही नक्की आवडेल. काय नाही, 4-5 चम्मच म्हणजे एक 1-1.5 वाटी बेसनचं पीठ घ्यायचं, 2-3 चम्मच तांदळाचं पीठ घालायचं, त्यात चटणी जरा जरा हेचं पाणी घालायचं, चिंचेचं पाणी घालायचं, गूळ थोडासा. मग ते खवखवताना घशात ते खवखवत नाही. तीळ थोडं टाकायचं, जिरं टाकायचं, ओवा टाकायचा, सोडा टाकायचा, चटणी आणि नमक टाकायचं. आणि हे बघा, पानं धुवून घेतली होती स्वच्छ अशी. आमच्याच रानातली आहेत पानं, त्यामुळे मोठी मोठी हिरवी कवळी आहेत. नॉर्मली आपण अशी लावून बनवतोच, म्हणलं यावेळी वेगळं काहीतरी ट्राय करावं. त्यामुळे या शिरा सगळ्या काढून घेतल्या आहेत, शिरा घ्यायच्या नाहीत आणि असे बारीक कट करून घ्यायचं. हे बघा, अशा शिरा काढून टाकायच्या, त्यामुळे त्याचा खवखवपणा पण थोडासा कमी होतो. आणि एकदा धुवून घ्यायचं पाण्यामध्ये, 2 वेळा चांगलं स्वच्छ चुरून चुरून धुवून घ्यायचं, त्याला पिळून घ्यायचं. आणि नंतर त्या पीठ आपण घेतलं होतं त्यात टाकायचं सगळं. ते सेम आपण पीठ लावायला जसं बनवतो ना, बेसनचं पीठ वडीला लावायला, तसंच बनवून घ्यायचं आणि सगळं मिक्स करायचं, पाणी टाकायचं आणि असं प्लेट घ्यायची. ही प्लेट ढोकळा बनवायचे, मी त्यातच बनवणार होते. मग त्यातच सरफेसला लावून घेतलं मी पसरून आणि स्टीम करायला ठेवून दिलं. आणि गरमी खूप आहे आणि उन्हामुळे बाहेर बसून बनवत होते. खूप तापतो मोबाईल, त्यामुळे पुढचं शूट ते आपोआप मोबाईल बंद झाला, त्यामुळे मी करू शकले नाही. पुढं दाखवेन मी कसं बनली आहे ती वडी. खूप छान लागते. आणि परत फोडणी द्यायची छोटीशी आणि वरण भात बनवायचा होता. इथं डाळ शिजवून घेतली आहे तुरीची, तर बेसिकचे मसाले टाकले, थोडीशी चटणी टाकली, हलकीशी, तिखटही जास्त खावंसं वाटत नाही. लसूण आणि आपली कोथिंबीर असली तर कोथिंबीर टाकायची. कढीपत्ता होता, कढीपत्ता टाकला आहे. कढीपत्ता, लसूण आणि थोडीशी हळद टाकायची, थोडीशी 1 चम्मच चटणी टाकायची, नमक टाकायचं. आणि अशी वरणच टाईप झालं, आपण तडका देतो डाळीला तसं बनवून घ्यायचं. भातासोबत खूप छान लागतं. साधं आणि सिंपल गोष्टी छान लागतात. तसंही गरमीचं खावंसं वाटत नाही, गरम होतं आहे. वरण भात खाल्ला किंवा साधंसं वड्या खाल्ल्या किंवा एखादी चपाती खाल्ली तरीही चालून जातं. आणि आमरसही होतं, काल बनवलेलं तेही घेतलं होतं आम्ही सोबत. हे बनली आहे आमटी, तयार झाली आहे इथं, आमटी किंवा वरण. आणि इथं बघा, आपण आळूची वडी, मी म्हणलं होतं ना असं मी ठेवलं होतं त्यामध्ये, आणि व्यवस्थित झालं होतं. स्टीम त्याला लागली होती, खूप छान फुलल्या होत्या वड्या, अशा स्पंजी झाल्या होत्या आणि खायला तर खूपच छान झाल्या होत्या. नक्की एकदा अशी आळूची वडी ट्राय करा. कोण तुमच्यात खात नसेल तर तेही खायला त्यांना समजणारच नाही नक्की यामध्ये काय घातलं आहे. तर एकदा असंही ट्राय करा. असेच नवनवीन रेसिपीसाठी सबस्क्राईब करा सो प्रियाला, सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. माझे व्हिडिओ कसे वाटतात तेही मला नक्की सांगा. चला तर मग बोलत बोलत आपल्या इथं कट करून झाला आहे. तर ह्याला बेसिक काय नाही करायचं, आपण कढईमध्ये त्या स्टीम केलेली कढई घेतली, त्यामध्ये थोडं तेल टाकलं. तेल, जिरं, मोहरी आणि हळद आणि थोडी चटणी, नमक होतं ते आम्ही थोडंसं टाकलं होतं. छान लागतं वरून असं क्रिस्पी. व्यवस्थित परतायचं तेलावरती, उशीरपर्यंत परतून घ्यायचं, खूप छान होतात अशा वड्या. हे बघा, तोपर्यंत आपल्या आमटीलाही उकळी मारली होती. आमटीही तयार झाली आहे आपली. आमटी तयार होता, भात तयार होता, तर चपाती तेवढी बनवायची राहिली होती. चला मग मंडळी, सगळंच आवरून घेतलं होतं. हे बघा वडी, हे असं कट करून घेतलं होतं, किती स्पंजी सॉफ्ट झाल्या होत्या आणि खायलाही खूप छान टेस्टी झाल्या होत्या. तर एकदा अशा सिंपल पद्धतीने ट्राय करून बघा. तुम्हाला गावाकडची व्हिडिओ कसे वाटतात मला नक्की सांगा कमेंट करून. लाईक करा आणि सबस्क्राईबही नक्की करा.
चला तर मग तेल टाकून घेतलं आहे आपण कढईमध्ये. सगळीकडे पसून घ्यायचं, चिटकायला नाही पाहिजे म्हणून असं करते मी. आणि ह्यामध्ये टाकून घ्यायचं नंतर आपण थोडंसं जिरं, मोहरी, हळद आणि लाल तिखट आणि थोडंसं नमक आणि टाकून घ्यायच्या वड्या आणि त्यानंतर मिक्स करायचं. आणि आमच्या इथे बरोबर 6 वाजता लाईट जाते मंडळी, त्यामुळे मी तुम्हाला शॉर्ट पटकन क्लिक करायचा होता, त्यामुळे बाहेर घेऊन आली आहे. असं गॅसवर ठेवून एक 5 मिनटं परतून घ्यायचं. क्रिस्पी वरनं कोटिंग आलं पाहिजे. खूप छान लागतं, एकदा नक्की ट्राय करा. अशा टेस्टी आळूच्या वड्या, कोथिंबीर वडीसारखीच दिसते आहे ती. न खाणारे अळूची वड्याही प्रेमात पडतील अळूच्या वड्यांच्या. अशी अळूची वडी तयार करायची. आमच्याकडे लाईटीचा खूपच प्रॉब्लेम आहे, त्यामुळे मला लवकर जेवण बनवायला घालावं लागतं. काय करू शकतो, पण काहीच नाही करू शकत. त्यामुळे चला हे असे मी आधी त्रिकोण बनवून घेते, कारण का वेळ नसतो आणि पटकन स्वयंपाक आवरायचा असतो. आणि त्यात मला जरा चपाती बनवायला वेळ लागतोच, कारण का सवय नाही आहे मला. त्यामुळे असं करून ठेवते. त्यामुळे पटपट लाटून घ्यायच्या आणि परत एकसारख्या भाजून घ्यायच्या. त्यामुळे गॅसही वाचतो आणि वेळही वाचतो. हे बघा, असं करून घेतलं की कामही आवरतं, पटकन होतं आणि फुलतातही पाहिजे तशा. इतक्याही खराब नाहीत होत चपात्या, खूप छान होतात. तर असं होतं आजचं जेवण आमचं. भात, तुरी डाळीची आमटी किंवा वरण, तडका दिलेली डाळ, आमरस, आळूची वडी, चपाती. या मंडळी जेवायला. गावाकडचे व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला ते मला कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबही नक्की करा. भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये असंच खुसखुशीत गप्पांसोबत. चला तर मग बाय.